Let's start the numericals on resolution of forces. In that, write down the first question. There is the resolve the force of 500 Newton acts at northeast away from the point. ठीक है, still solid. आता लक्ष द्या, फोर्स कसा ऍक्ट होते, पुल टाइप है का पुश टाइप है? Pull पुल टाइप है. Why it is pull type? Because it is from the point. Away from the point. acting away from the point. Okay, so this is the force, given force. Also they have given the magnitude of that given force is the 500 Newton. Okay, so here in the solution, so you can write down the given data. Okay, what is the given data? This is the F 500 Newton. ठीक आहे. आता हे लक्ष द्या इकडे. आता ज्या वेळेस असा उल्लेख असेल, फोर्स ऍक्ट्स नॉर्थ ईस्ट, रिमेंबर whenever, so it will be mentioned like this, force acts northeast at that time, so whatever the angle made by that force will be 45 degree with respect to the x-axis. लक्षात येते का? ज्यावेळेस नॉर्थ ईस्ट असेल तर त्यावेळेस या ठिकाणी ह्या फोर्सने केलेला अँगल किती असणार, तर 45 डिग्री असणार. मग तसंच म्हणजे तुमचा हा हे नॉर्थ झालं आणि हे ईस्ट. मग तसंच जर का नॉर्थ वेस्ट असतं असा उल्लेख असता तर त्यावेळेस तो फोर्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला असता, सेकंड क्वाड्रंट मध्ये आला असता, आणि त्या ठिकाणी तो जो काही अँगल आहे का तर तो अँगल किती आला असता, तर 45 degree. Getting it? It's very simple. So in case of the given thing, so one more you can add, so that is the theta. किती आहे तो आपला 45 degree. Okay, and then afterwards you have to find out what to find out. So you are right here. Okay, what do I have to find out? What does it mean? Resolve. Resolve चा अर्थ काय Fx होतो? and Fy. Okay, we have this. If it is asked like that, resolve the force, it means that you have to find out the Fx and Fy components. Okay, हे दोन components काय करायचे तर आपल्याला हे find out करायचे, and then you can start. We have. Okay, मग आता इथे बघू शकता तुम्ही आता की आपला पुल टाइप फोर्स आहे, मॅग्निट्यूड किती आहे, 500 न्यूटन आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये ऍक्ट होतं, त्यासाठी जो काही अँगल आहे का तो काय असेल तर 45 डिग्री. मग ह्याचे कंपोनेंट्स, आता ह्याचे कंपोनेंट्स बघा कसे असतील. हा ह्याचा Fx कंपोनेंट झाला आणि हा काय तर Fy कंपोनेंट. पुल टाइप फोर्स आहे, कंपोनेंट पण कसे असणार तर पुल टाइप असणार, त्यामुळे आपल्याला डायरेक्शन समजते ह्याची कशी आहे. सो पुल टाइप आहे, अपवर्ड आहे म्हणजे इथं काय येईल तो पॉझिटिव्ह, इथे Fx बघा राईटवर्ड आहे म्हणजे हा पण कसा येईल तर पॉझिटिव्ह. सो हियर, सो यू कॅन राईट इट. सो वी हॅव, अँड यू हॅव टू राईट बिलो दॅट आवर फॉर्म्युलाज. आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत, आपल्याला काय Fx इज इक्वल टू F cos theta. F cos theta. हा, आता आपल्या ह्या ठिकाणी Fx कसा आहे, राईटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय म्हणजे काय ना या ठिकाणी प्लस F cos theta, and similarly here you can write it Fy. So Fy, so it is acting in the upward direction, so that's why, so it will be here positive Plus F sin theta. plus F sin theta, and you have to put the values. F, it is given 500,
Okay, then cos theta, theta is the 45 degree. Here you will get the answer. Similarly, here also you have treated, so it is the plus 500 sin 45. Anyone having calculator? Is there anyone? No, sir. कॅल्क्युलेटर नसेल तर बघा, आज करा प्रयत्न, शक्यतो जे लोकलचे वगैरे आहेत का, तर त्यांनी कुणीतरी कॅल्क्युलेटर आज घेऊन या, कारण आपल्याला आन्सर देण्यासाठी पाहिजेत. नुसतं आता मी शक्यतो कसे आहेत तर पाठीमागचे झालेले प्रॉब्लेम घेतोच वगैरे असं काही नाही, कुठले नवीन प्रॉब्लेम दिलेले असतात. ठीक आहे, मग आता हे कॅल्क्युलेशन करा बघा. आय थिंक यू विल एबल टू यूज दिस ऑनलाईन कॅल्क्युलेटर. बघा मिळतं का, किती ते सांगा मला आन्सर. I think here आता लक्षात ठेवा, आता आपल्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतात. चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाकले. कुणी वैभवी कदम, किती 353.553. 353.55 न्यूटन. आता कंपाऊंड्स पण काय तर फोर्स आहे, बरोबर, म्हणजे त्याचं पण युनिट काय असेल तर न्यूटनच असणार. ओके, मला वाटतं दोन्ही सेमच मिळतील. 45 डिग्री सेम असतात, sin 45 cos 45. सो हिअर ऑल्सो 353.55 न्यूटन. Okay, so here, so fx we have got, so plus 353 and here also okay. After that, so what you have to do, you have to make an box to the answers. ठीक आहे, आणि शेवटी आपल्याला काय करायचं तर बॉक्स करायचे असते आन्सरला, लक्षात ठेवा. And at the end, once again, you can write down the answers. इथं आन्सर लिहू शकता. fx किती आले तुमचं, प्लस 353.55 न्यूटन. And here again न्यूटन. ओके, लाईक दिस यू हॅव टू रिप्रेझेंट युअर आन्सर, म्हणजे तुमचं आन्सर हे व्यवस्थित प्रॉपरली ह्याप्रमाणे रिप्रेझेंट करावं. कुंभार कॅल्क्युलेटर ना, सायंटिफिक कॅल्क्युलेटर 991 असं सांगितलं तर देतात, किंवा मी लेक्चर झाल्यानंतर त्याचा एक फोटो टाकेन आपल्या टेलिग्राम चॅनलवर. Any doubt in case of this? It's very simple. सर बोला की. ते पॉझिटिव्ह साइन एव्हरी टाइम डिनोट करणं नेसेसरी आहे का?
जनरली करत नाहीत ना पॉझिटिव्ह साईन. आता लक्षात घ्या, पुढे तुम्हाला मुवमेंट घेताना लक्षात येईल आपल्याला थोडं गरजेचं आहे. मग हा रिमूव्ह केला तर आपल्याला काय रिक्वायरमेंट असते की समजा तुम्ही असं लिहित असाल 353. ऍक्च्युली ह्या केसमध्ये फरक पडत नाही, ओके, पण आपल्याला पुढं काय वेळेस रिझोल्युशनच्या वेळेस किंवा मुवमेंट घेताना त्याची का गरज पडते मी त्यावेळेस सांगेन. मग समजा जर का तुम्हाला साईन रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, मी तुम्हाला ह्याच मध्ये पुढे थोडं सांगणार होतो कारण कन्फ्युज होत आहे म्हणून. आता ऍक्च्युली हे पॉझिटिव्ह साईन इथे काय रिप्रेझेंट करते? In first quadrant. नो, अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन. मग ब्रॅकेट मध्ये असं सिम्बॉल लिहितात बऱ्याच ठिकाणी, म्हणजे इथलं साईन काढतात आणि हे सिम्बॉल लिहितात इथंही. आता राईटवर्ड डायरेक्शन. हा, इथे एफ प्लस म्हणजे काय इंडिकेट करता येते? राईटवर्ड डायरेक्शन. राईटवर डायरेक्शन. म्हणजे इथे काय करणार तुम्ही, साईन काढणार इथलं आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार तर साईन येणार. ओके, आता एक वेळेस ह्या आन्सर मध्ये नाही लिहिले तर वगैरे चालेल, बट वी हॅव टू सो वी हॅव टू राईट इट इन प्रॉपर वे, सो इट विल बेटर इक्वल राईट. ह्या केस मध्ये तुमचे मार्क वगैरे जाणार नाही, पण थोडी सवय थोडी आपल्याला तशी ठेवायची की जर का साईन काढलं तर ब्रॅकेट मध्ये एरो वगैरे लिहायला पाहिजे. ओके, येस सर. हा, कुणाला काय प्रॉब्लेम आहे और शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? Yes, sir. Yes, sir. ओके, हा, नेक्स्ट राइट डाउन. Resolve the force. You can write down simultaneously. Resolve the force of 800 Newton acting northwest away from the point. Which is the quadrant? Second. Okay, start it. ड्रॉ करा. हे आपलं काय नॉर्थ आहे, दिस इज वेस्ट. नेचर ऑफ द फोर्स, नेचर कसं आहे? Away from the point. Away from the point. Is it correct? Away from the point म्हणजे arrowhead, so it will be directed away from this point, the center. आता थीटा किती असेल या ठिकाणी बघ? 45 degree. 45 degree. थीटा 45 degree. Force is the 800 Newton. Just wait for 1 second. You can start it. You start it meanwhile.
Okay, so force is the given 800, then theta is also given, so it is the 45 degree. Then what to find out? Resolve means what we have to do? काय find out करायचं आपल्याला? fx FX and FX point. fy fy we have to find out. Same things are there, so just to change the values. Then we have the formulas we have to use. Fx the equal to component. minus cos. Minus and cos theta. So here will be fx and here will be fy. Fy. Okay, म्हणजे ह्या ठिकाणी fx कसा येईल? मायनस Negative. आणि fy पॉझिटिव्ह. Positive. So here you can write minus f cos theta, and here so it will be plus sin theta. Now just put the values. Minus 800 cos 45, here plus 800 sin 45. Fx is equal to minus 565.685. Point पुढं किती? 6.8. Will get same Positive. same. Positive sign and same answer. Okay, so at the end you have to write down the answers. शेवटी तुम्हाला answers लिहायचे. You can make the boxes to the answers. आणि शेवटी answer लिहू शकता इथं fx आणि fy. अमित लोकरे. अमित लोकरे, Hello. तुम्ही म्यूट करत चला की हो, तुमचा आवाज सारखा अनम्यूट होत असतो, डिस्टर्ब होत आहे सगळ्यांना बाकीच्यांना. सर हे किती मार्काला विचारतात एक्झाम मध्ये? आपली ज्यावेळेस ऑफलाईन एक्झाम मध्ये तर हे त्यावेळेस 3 मार्कासाठी वगैरे विचारायचे, आणि नाहीतर एमसीक्यू ला 1 मार्कासाठी विचारू शकतात. एमसीक्यू ला एकदम बेसिक आहे. आता कसं आहे, आपल्याला हे जे आपल्याला प्रॅक्टिस काय पाहिजे, तर आपल्याला जे काही मोठे न्यूमेरिकल्स असतात तर त्यामध्ये हे रिझोल्युशन यावंच लागतं, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हा, झाल्या सगळ्यांचे? Yes, sir. Yes, sir. हा, नोट डाऊन करतायत ना सगळे? Yes, sir. हा, मी जे काही न्यूमेरिकल घेतोय लक्षात ठेवा, त्याच्या नोट्स नसतात माझ्याकडे, मी डायरेक्टली न्यूमेरिकल घेत असते. एव्हरीवन शुड हॅव टू राईट द न्यूमेरिकल्स. रिमेंबर, I can provide the problems for practice, but what are the things you have taken here? So you have to write it. So now next, you can write down along with me. Resolve the force of 20 kilonewton inclined at 150 degree with x-axis acting towards the point.
Now check out it. So in which quadrant so force will be there? Given force is there, so it is the 20 kilonewton. कुठल्या quadrant मध्ये force act will? Second. Okay, so Second. 150 degree with the x-axis, so the quadrant will be second. Tell me direction. Towards the point. The point. Towards the point. Towards the point. So it is the which type of force? It is the push type of. Push type. It is Push the type. 20 kilonewton. Okay, so now tell me what is theta? Sir, fx and fy च्या डायरेक्शन पण towards the point असणार ना? Yeah, it's correct. So I have shown that axis. Axis दाखवलेत मी. We'll show it directionals. त्यांची कंपोनंट पण दाखवूया. This will be your fx. बोला. Theta is 30 degree. 150 सेकंड क्वार्टर मध्ये 180 च्या बेसिस वरती घेतलाय का? Yes. Theta is 30 degree. लिसन हिअर. मी थिटाकडे येतो. परत ह्यांचा एक प्रश्न होता की ज्यावेळेस लक्षात ठेवा की 150 डिग्री अँगल दिलाय. ओके, तर आपण स्टार्ट कुठून करतो? आपण 0 कन्सिडर करून एक्स ऍक्सिस पासून स्टार्ट करत असतो अँगल मेजर करायला. ओके, Yes, sir. मग त्याच्यानुसार आपला हा 150 डिग्री अँगल हा असा येणार आहे, बरोबर? इथून एक्स ऍक्सिस पासून आपण हा मेजर केलेला. Is it getting it? So according to that, so you will get this force in the second quadrant. Is it clear? Yes, sir. Now very important thing. आता ह्या ठिकाणी 50% विद्यार्थी चूक करतात ज्यावेळेस त्यांना माहित नसतं थीटा किती असेल. What is theta? त्यासाठी मी तुम्हाला थीटाची डेफिनेशन सांगितली होती. व्हॉट इज थीटा? काय तो? Inclination with respect to axis. Acute angle made by force in the respective quadrant. Write down it somewhere. हे परत कधी चूक करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही थीटा घेताय, ओके, तर थीटा हा अँगल अॅक्यूट अँगल आहे. म्हणजे तो कायम कसा असणार? तर 90 डिग्री पेक्षा कमीच असणार. बरेच जण अशी चूक करतात प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे थीटा 150 डिग्री सॉल्व्ह करतात. पण ऍज पर आवर डेफिनेशन, इज इट करेक्ट? ज्यावेळेस आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले होते एफ आणि एफ चे, तर त्यावेळेस आपण थीटा डिफाईन केलेला आहे. थीटा काय आहे? थीटा इज द अॅक्यूट अँगल. म्हणजे तो कायम कसा असणार? तर 90 डिग्री पेक्षा कमीच असणार. सो दिस इज द फर्स्ट थिंग. आणि सेकंड म्हणजे काय की थीटा कायम आपण ज्या त्या रिस्पेक्टिव्ह क्वाड्रंट मध्येच घेतो. म्हणजे जर का सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये हा तुमचा जो काही थीटा आहे का आपण घेणार, तो कशावर घेणार? विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस. मग जर का सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर तो निगेटिव्ह एक्स एक्सिस असेल. जर का फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर तो पण निगेटिव्ह एक्स एक्सिस असेल. जर का फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर त्यावेळेस थीटा जो काय तुमचा थीटा असेल तो कुणावर असेल? तर तुमच्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर असेल. हे गोष्टी दोन लक्षात ठेवायच्या काय. त्याच्यानुसार हा थीटा किती येणार? तर किती येणार? 30 डिग्री. 30. कारण आपल्याला टोटल माहित आहे, हे टोटल किती आहे? 180 असते. ओके, 180 मधून हे जर का तुम्ही 150 जर का वजा केलं तर या ठिकाणी तुम्हाला 30 डिग्री मिळेल. झालं. व्हॉट टू फाइंड आउट? वी हॅव टू फाइंड आउट fx, we have to find out fy. So the solutions you can write it. We have so you can write down the formulas. Fx equal to f cos theta, f sin theta.
प्लस मायनस एफ एक्स बघा कसं ऍक्ट होतं प्लस प्लस एफ वाय ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन मायनस minus put the values f20 cos 30 here minus 20 sin 30 tell me answers. हा एफ एक्स किती आले चॅट बॉक्स मध्ये काही जण टाकले हा यू कॅन टेल मी डायरेक्टली नो इश्यू FX 17.320 17.32 युनिट लक्षात ठेवा युनिट काय असेल किलोन्यूटनच असणार देन एफ वाय minus 17.42 kilonewton. मायनस 17.32 आणि एफ एक्स एफ वाय सॉरी एफ एक्स किती आलाय मग एफ एक्स लिहायला पाहिजे सर तुम्ही. हा हा एफ एक्स आहे बरोबर FX सांगितलं होतं sir. मग हा एफ एक्स 17.32 येतोय का हा नाही. सर just me tell me 1 second this values fx tell me plus 17.32 0.30 and fy minus 10 minus -10 kilonewton. minus 10 kilonewton kilonewton है unit okay so these are the two answers you are getting okay at the end in the answers you can write it one side हे प्रत्येक आन्सर लिहायचे तर fx आणि fy any doubt in case of this नो सर. okay so these are very simple problems so आम्हाला मागाशी कोणतरी विचारत होतं आपल्या जे काय स्टडी मटेरियलची जी टीचिंग डायरी आहे ना त्यामध्ये मी नोट्स पण तिची लिंक प्रोव्हाइड करेन ठीक आहे त्या ठिकाणी काय ऍडिशनल प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिस साठी पण मी काय करतो प्रोव्हाइड करेन सर ठीक तिथे आहे. MCQ पण आहेत टीचिंग डायरी मध्ये काय आहेत MCQs आहेत ऑलरेडी हा एमसीक्यूज आहेत ठीक आहे मी फक्त नोट्स प्रोव्हाइड करतोय नोट्स नाही येत तिथं ठीक आहे Hello, सो sir. ओके हा बोला की सर इन्क्लाइंड ऍट डिग्री विथ वाय ऍक्सिस म्हणलं तर कसं येईल इन्क्लाइंड ऍट एक्स ऍक्सिसच्या जागी वाय ऍक्सिस असलं तर कसं येईल इन्क्लाइंड ऍट 150 डिग्री विथ वाय ऍक्सिस. आता बघा जेवढे आता प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये घेतलेत का आपण मेकॅनिक्स मध्ये तर अँगल्स जे काय दिलेले असते इनिशियल पोझिशन आता हे कसं असतं बघा तुम्ही स्टडी केलं असेल तुम्हाला माहिती आहे हे समजा तुमची क्वाड्रंट सिस्टीम हे तुमचं 0 डिग्री हे 90 डिग्री इथे होतं इथं 180 डिग्री आणि इथं किती होतं 270 70 आणि इथं 360 पूर्ण होतं बरोबर का येस सर. हा येस तर yes sir याच्यानुसार तर
म्हणजे मी आता जेवढे बघितलेत वगैरे प्रॉब्लेम, तर ज्यावेळेस असे प्रॉब्लेम देतात ना, तर त्यावेळेस त्यांनी किंवा ह्या टाइप मध्ये आणखीन म्हणजे वेगळ्या टाइप मध्ये मोठे प्रॉब्लेम्स पण आहेत, त्यावेळेस पण त्यांनी जे काही अँगल दिलेले आहेत ना, तर एक्स ऍक्सिस बरोबर दिलेले आहेत मोस्टली. ओके, आय हॅव नेव्हर सीन, सो दे हॅव गिव्हन डायरेक्टली अँगल 90 डिग्री विथ वाय ऍक्सिस. ठीक आहे. ओके सर. हा, जर असेल मे बी, तर ते मे बी मग तिथून स्टार्ट होऊ शकते, बट आय ऑल्सो नीड टू चेक आउट, सो आय हॅव नेव्हर सीन इट. ज्यावेळेस ठीक आहे. सिलेबस पण नाही आपल्याला, काय म्हणताय? सिलेबस मध्ये नाही ना ते वाय ऍक्सिसचा. नॉट इन सिलेबस इन मेकॅनिक्स, म्हणजे मेकॅनिक्स संदर्भात बोलत नाही मी. एव्हरीवर यू कॅन चेक आउट इट. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये ज्यावेळेस अँगल दिलेला असतो, ओके, तर त्यावेळेस ते अँगल त्यांनी काय करतात, तर एक्स ऍक्सिस बरोबर दिलेला आहे, ज्यावेळेस स्पेसिफिक अँगल सांगितलेला आहे. आता आपल्याला आणखी असे प्रॉब्लेम्स आहेत बघा. फोर्स मेकिंग 230 डिग्री अँगल. 230 डिग्री अँगल म्हणजे कुठे येते बघा, इथे येते कुठं असं. थर्ड क्वाड्रंट. हा, हे अशी म्हणजे जेवढे अँगल जे देतात ना, सो नीड टू चेक आउट, बट ऍज पर whatever my observation, I never found so such a angle, so they have given with respect to y axis. ठीक आहे. आणि जर का त्यांनी मेन्शन केलं असेल तर असं शक्य होऊ शकतं, जसं तुम्ही म्हणताय, सपोज इफ दे हॅव मेन्शन द फोर्स मेकिंग द समथिंग अँगल 70 डिग्री फ्रॉम निगेटिव्ह वाय ऍक्सिस, असं क्लिअरली मेन्शन केलं असेल, तर ह्या ठिकाणी नॉट 70, 110 डिग्री सपोज. आता हे 90 आहे, म्हणजे इथे कुठेतरी येणार असं, बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं किती झालं, तर 110 डिग्री असं क्लिअरली उल्लेख असेल तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला घेण्यासाठी, बरोबर आहे का? येस सर. सर हा, आताच्या एक्झाम्पल मध्ये जर त्यांनी वाय ऍक्सिस positive म्हणलं हा असतं तर आपण Positive. 60 घेतलो असतो ना सेकंड क्वाड्रंट मध्ये. पण त्यांनी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह द्यायला पाहिजे होतं. कुठं इथं का नाही, थांबा ह्यांचं क्लिअर करू द्या. 150 सांगितलंय ना अँगल ऑलरेडी. तर हा. 150 मध्ये रिस्पेक्टिव्ह वाय ऍक्सिस वर जर सांगितलं असतं तर थिटा 60 डिग्री घेतलो असतो का? नाही, परत एकदा विचार, मला लक्षात नाही आलं तुमचं क्वेश्चन. हा, परत एकदा. सर आताच जे आपण एक्झाम्पल हा. सॉल्व्ह केलो त्यामध्ये 150 डिग्री ऑलरेडी दिले, पण विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस दिलं असतं तर आपण अँगल 60 डिग्री घ्यायचं होतं का? म्हणजे हा 150 डिग्री अँगल तुम्ही म्हणताय वाय ऍक्सिस बरोबर दिला असतं तर का? नाही सर, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस दिलंय, तर विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस दिलं तर 60 डिग्री घ्यायचं का? थिटा इज इक्वल टू 60 डिग्री कन्सिडर करणार का? पण वाय ऍक्सिस बरोबर 150 जर अँगल घेतला तर तो कुठे जातोय फोर्स? थर्ड फोर्थ थर्ड मध्ये जातोय ना, इथे येईल कुठेतरी तो फोर्स, बरोबर आहे का? हा सर. गेटिंग इट? ओके. हा, आणि सर घेत नाहीत ना, म्हणजे वाय ऍक्सिस कन्सिडर करत नाहीत असं सांगितलं तुम्ही आता. हा. आता काही ह्याच्यामध्ये जर का स्पेसिफिकली आता एखादा प्रॉब्लेम मला तयार करायचा आहे, उदाहरणार्थ की समजा मला एखादा द्यायचा क्वेश्चन, तर मी असं सांगू शकतो त्या ठिकाणी स्पेसिफिक द फोर्स ऑफ 20 किलोन्यूटन इन्क्लाइंड ऍट 150 डिग्री विथ असं मेन्शन करणार त्या ठिकाणी, विथ काय एक्स ऍक्सिस असेल, पॉझिटिव्ह ऍक्सिस असेल, सॉरी पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल. ठीक आहे, असा उल्लेख केला असेल तर घ्यायला काय हरकत नाही. पण ज्यावेळेस आपण एक्स ऍक्सिस बद्दल बोलतो की ज्यावेळेस त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, एक्स ऍक्सिस जर का दिलं नसेल तर तरी पण आपण ज्यावेळेस एक्स ऍक्सिसचे अँगल घेतो तर त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की ते हिथूनच घेत असतो, 0 डिग्री पासूनच आपण स्टार्ट करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. दिस थिंग रिमेंबर. ठीक आहे, ओके. येस सर. हा, कुणाला काही डाऊट आहेत का? आणि सर वाय ऍक्सिस वरून 150 घेतलं तर रिअल 360च्या बेसिसवर मेजरमेंट घेणार का अँगलचं? हे बघा, आता इथं तुम्ही म्हणला ना किती 150 वाय बरोबर, तो कुठे येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हे तुमचं किती झालं? 150 झाला हा अँगल. इथे सेपरेट ड्रॉ करतो इथून
आणि हा तुमचा अँगल किती झाला 150 येस सर. बरोबर. दिस इज 150 डिग्री. मग आपला हा टोटल अँगल किती असतो 180. 180 डिग्री. 180. हा किती होणार हा 90 होणार बरोबर. हा हा येस सर. हा 90. आपल्याला पाहिजे हा फोर्स आहे. आपल्याला थिटा कुठला असतो आपला हा असतो. थिटा इट इज ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस बरोबर. म्हणजे आपल्याला हा थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल तर थिटा इज इक्वल टू काय 150 मायनस 90 ह्या 150 मधनं हे 90 वजा केलं तर आपल्याला हा अँगल मिळतो बरोबर आहे. येस सर. म्हणजे ते किती येणार ऑलमोस्ट आय थिंक सो इट विल बी 60 डिग्री. 60 म्हणजे हा तुमचा थिटा किती आला 60 आला. मग तुम्ही असा घेऊन तो प्रॉब्लेम मग सॉल्व्ह करणार. जर का टुवर्ड पॉईंट असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ह्याचे कंपाऊंड्स दाखवणार आणि तो रिझॉल्व्ह करणार. यू विल गेट द आन्सर. इज इट ओके. येस सर. आणि सर ते पहिल्यांदा एक्झाम्पल दिलं होतं ना म्हणजे अँगल फोर्स रिझॉल्व्ह केल्यानंतर एफ वाय अँड एफ एक्स कॉम्पोनंट्स बनतात. हा परत एकदा विचारा. फोर्स रिझॉल्व्ह केल्यानंतर एफ वाय आणि एफ एक्स कॉम्पोनंट्स असतात त्याचे. हा 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 बरोबर. मग एफ वाय ला फोर्स म्हणजे अप्लाय करताना प्रॅक्टिकली कसं करणार. अप्लाय करताना हा म्हणजे प्रॅक्टिकल ऍक्च्युली आपण रिझॉल्व्ह करतोय. दिलेला फोर्स हा स्प्लिट करतोय. येस. आपण अप्लाय करत नाही. आपण हा ह्या केसमध्ये समजा आता हे तर किंवा कुठेही आता इथं हा 20 किलोन्यूटन फोर्स अप्लाय केलाय. ठीक आहे 20 किलोन्यूटन. तर ह्याला रिझॉल्व्ह केलंय आपण. रिझॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे कंपोनंट मिळत आहेत इथं एफ एक्स आणि हे एफ वाय मिळत आहेत. इथं अप्लाय करत नाही आपण फाइंड आउट करतोय. हा सर मीन्स तेच. हा मग जर का त्याला असं स्प्लिट अप केल्यानंतर आता शक्यतो आपल्याला रिझॉल्युशनचे प्रॉब्लेम कसे असतात तर त्यामध्ये आपल्याला एफ एक्स एफ वाय फाइंड करा म्हणून विचारलेलं असतं. ठीक आहे. मग त्या ठिकाणी अप्लाय करायचा काही प्रश्न येतच नाही. ओके. हा इज इट क्लिअर. Yes, sir. पण प्रॅक्टिकली करू शकतो का तसं फोर्स. म्हणजे काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला तो एफ एक्स कंपाऊंड कसा अप्लाय करू शकताय असं म्हणताय का. हा मग प्रॅक्टिकली होऊ शकतं का असं. हे न्यूमरिकल्स म्हणजे प्रॉब्लेम्स झाले पण प्रॅक्टिकली म्हणजे प्रॅक्टिकली काय होऊ शकतं का असं मला विचारायचं तुम्हाला. काय होऊ शकतं. एफ वाय फोर्स एफ वाय मीन्स असं अपवर्ड डायरेक्शन वरून फोर्स. हॅलो सर. हा बोला की. सर आपण जर हवेत तिरका चेंडू टाकला तर हा. तो पुढे पण जातो आणि राईट डायरेक्शनला पण जातो. त्याला प्रोजेक्टाइल मोशन म्हणतात. त्याला प्रोजेक्टाइल मोशन तो डायनामिक्स मध्ये येतो. एफ वाय कंपोनेंट मुळे तो वर जातोय आणि एफ एक्स मुळे जातोय. हा हा बरोबर. हा हे एक्झाम्पल होऊ शकते ना याचं की प्रॅक्टिकल आहे ना. वर पण जातोय आणि इकडे पण जातोय. तो वेगळा भाग आहे. तो वेगळा भाग आहे पूर्णपणे. मध्ये तो डायनामिक्स तो मोशन कंडिशनचा येतो. ते प्रोजेक्टाइल मोशन आपल्याला पूर्ण डायनामिक्स मध्ये आहे तर त्यामध्ये आहे ते. ठीक आहे. ओके. सो यू कॅन मेक अ कॉल टू मी ऑल्सो अँड यू कॅन आस्क इट इन डिटेल्स इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट. ठीक आहे. तुम्हाला कॉल करून पण विचारू शकते काही अडचण नाही. ओके. एनिथिंग एल्स. नो सर. नो सर. Okay, so we'll stop here. So we'll continue to next lecture.